पुनीत बालन ग्रुप्स आयोजित ऐतिहासिक अशी डीजे मुक्त दहीहंडी पुण्यात रंगताना पाहायला मिळते। या दहीहंडीमध्ये 4 ढोलताशा पथकांचं सादरीकरण होणार आहे। त्याचबरोबर वरळी बीट्स हे या सगळ्यात आजच्या कार्यक्रमामधलं सगळ्यात मेन आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरताना पाहायला मिळतंय। कारण पुण्यामध्ये दहीहंडीच्या कार्यक्रमात पहिल्यांदाच हा बँड जो आहे तो त्यांचं सादरीकरण करणार आहे। तुम्ही बघताय माझ्या मागे या बँडचं संपूर्ण सेटअप लागलेला आहे। पुढच्या काही वेळात वरळी बीटचं वादन या ठिकाणी होणार आहे। खास मुंबईवरून आलेली ही सगळी टीम आहे आणि जशा पद्धतीने मुंबईमध्ये खरं तर अशा पद्धतीचे बँड हे प्रचंड प्रसिद्ध आहेत, पुणेकरांसाठी अशा पद्धतीचे बँड हे थोडंसं आपण म्हणू शकतो की नवखे आहेत। पुणेकरांना हे बँड प्रचंड आवडणार आहेत कारण पुणेकरांसाठी ढोलताशा पथकं ही जितकी कॉमन आहेत तशा पद्धतीचे हे बँड कॉमन नाही आहेत आणि दहीहंडीत अशा पद्धतीचे बँड वाजणं, वरळी बीट्सने त्यांचं सादरीकरण करणं हे पुण्यात पहिल्यांदा घडतंय। माझ्याबरोबर त्यामुळे सर्वात तुमचं नाव काय, कसं वाटतं आज पुण्याच्या दहीहंडीत पहिल्यांदा परफॉर्म करणार? माझं नाव तर अभिषेक आहे आणि फर्स्ट टाइम असं झालं की आम्ही हंडीच्या दिवशी आम्ही आमच्या मुंबई सोडून पुण्यामध्ये शोसाठी आलेलो आहोत। 2018 साली आम्ही अविनाश जाधव साहेब आहेत मनसेचे, त्यांच्या इथे पण आम्ही परफॉर्म केलेला। तिकडे पण खूप आम्हाला चांगला प्रतिसाद दिलेला आणि त्यांचा खूप मार्गदर्शन होतं आणि त्यांचा खूप सपोर्ट होता। आणि ह्या वर्षी आपल्याला पुनीत बालन सरांनी एक चान्स दिलेला आहे, तर त्याच्यामध्ये आम्ही इथे आलेलो आहोत आणि आम्ही पण खूप एक्सायटेड आहोत की बाबा आम्हाला पण काहीतरी नवीन ठिकाणी आम्हाला काहीतरी वेगळं, जी ऐतिहासिक वास्तू आहे त्या वास्तूमध्ये आमचं काहीतरी आम्ही एक अस्तित्व ठेवून जाणार नक्की। काय वाजवणार आहात आज? बेसिकली आपला हिंदू सण आहे, तर हिंदू सणाच्या हिशोबाने जशी आपली दहीहंडीची तर गाणं वाजतीलच, त्याचबरोबर आपण एक देवांची गाणी जसे बाप्पा, इकडे आपले दगडूशेठ श्रीमंत दगडूशेठ बाप्पा आहेत त्यांच्यासाठी आपण काही बरीच अशी जी आपली कॉमन गाणी आहेत तीच गाणी वाजवणार। पण काहीतरी आपण आपलं एक नवीन आपल्याकडनं काही जनरेट होतं ते आपण जनरेट करून आपण इथून जाणार आहोत। किती जणांची तुमची टीम आहे आणि कोणकोणती वाद्य या सगळ्यामध्ये तुमच्या टीम मध्ये आहेत? आता तर आम्ही सध्या आज स्टेज आपण मोठं सांगितलेलं, बट जागेअभावी स्टेज छोटा झालेला आहे। पण आपण त्याच्यामध्ये पण 5 जोडी बेस, परत 4 रोटो, परत एक कापडोल, एक ताशा, 3 कीबोर्ड असं आपण सेटअप बेसिकली केलेला आहे। पण जर आपल्याला जर स्टेज भेटला असतं तर आपण मोठा केलं, पण ह्याच्यामध्ये पण आपण काहीतरी नवीन देऊ शकतो किंवा चांगलं देऊ शकतो तर डेफिनेटली आपण देणार त्याच्यामध्ये। पुण्यात पहिल्यांदाच डीजे मुक्त दहीहंडीचा नारा देण्यात आला, त्यामुळे तुमच्यासारखे जे लोकल कलाकार आहेत त्यांना कुठेतरी वाव मिळतोय। तुम्हाला या उपक्रमाबद्दल काय वाटतं? खूप चांगलंही आहे, पण कसं आहे डीजे मुक्त दहीहंडी त्याच्यामुळे बरेच ध्वनी प्रदूषण पण होत आहे, याच्यामुळे पण होतं नाही असं नाही। बट काय याच्यामध्ये जी आपली पारंपरिकता आहे जी आपण पूर्वजांपासून जी आपण कुठेतरी विसरत चाललेलो त्या डीजे आणि या गोष्टीमुळे, कारण हे जे सगळं वेस्टर्न कल्चर जे आपल्या इथे आलेलं आहे आजच्या डेटमध्ये, पण ते थोडं कुठेतरी आपल्या ज्या हिंदू सणांना मागे घेऊन जातं। त्यासाठी हे नक्कीच खूप चांगला एक यशस्वी उपक्रम पुनीत सरांनी घेतलेला आहे। दहीहंडीत तुम्ही म्हणलात की पहिल्यांदा वाजवणार आहात, गणेशोत्सव येतोय, गणेशोत्सवात सुद्धा डीजे मुक्तीचा नारा देण्यात आलाय, गणेशोत्सवात वाजवायला आवडेल का? नक्की आवडेल, नक्की आवडेल। आणि काही आमचे 3 तारखेपासून आगमन सुरू झालेलं आहे, तर पहिला प्रोग्राम आम्ही सुरतमध्येच वाजवला आहे, त्याच्यामुळे आमचा जो प्रोग्रामचा जो श्री गणेश ऑलरेडी आमचा झालेला आहे। गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आज आम्ही इथे आहोत। नक्कीच आपण बघतोय की वरळी बीटच्या वादनासाठी खरं तर सगळेच पुणेकर प्रचंड उत्सुक असलेले पाहायला मिळतात। ढोलताशा पथकांचं वादन आताही माझ्या मागे सुरू आहे, मात्र वरळी बीट्स हे आजच्या या संपूर्ण डीजे मुक्त दहीहंडीचं मुख्य आकर्षण असणार आहे। सेटअप लागलेला आहे, थोड्या वेळातच या ठिकाणी वादन सुद्धा होणार आहे आणि डीजे मुक्त दहीहंडीच्या माध्यमातून अशा पद्धतीने जे लोककला मधले जे कलाकार आहेत किंवा पारंपरिक वाद्य वाजवणारे जे कलाकार आहेत, ब्रास बँड असेल, ढोलताशा पथक आहेत, अशा पद्धतीचे कलाकार आहेत, या कलाकारांना कुठेतरी आज त्यांचं परफॉर्म करायची संधी मिळते। त्याचबरोबर त्यांच्यातलं टॅलेंट दाखवण्याची संधी दहीहंडी सारख्या सणात पहिल्यांदा मिळताना पाहायला मिळते, त्यामुळे या ऐतिहासिक दहीहंडीचं सर्व स्तरातून कौतुक होताना पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे।